नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? अपेक्षा करते खूप मजेत असणार. तुमचं आपल्या हॅपी होम विथ सोनाली या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते. तर आजच्या दिवसाची ही खूप छान अशी सुरुवात झाली. घरातील 90% कामं पूर्ण करून घेतली आणि आता इथं स्वेटर व्यवस्थित वॉश करून घेतलेले आहेत आणि ते व्यवस्थित घडी करून आता ठेवायचा टाईम आलेला आहे, कारण उन्हाळा चालू झालेला आहे. बघा, तुम्ही म्हणणार उन्हाळा तर कधीचा चालू झाला आहे, पण मध्येच पाऊस, मध्येच थंडी, गावालाही जाणं चालू होतं, तर मुलांना सतत स्वेटर हे लागतच असतात. म्हणून मी ठेवायची घाई नाही केली, मी आत्ता ते ठेवून देत आहे. तर व्यवस्थित वॉश करून घेतले, घड्या करून घेते आणि आता ठेवून देणार आहे. तर आज माझ्या लिस्टमध्ये दुसरंच काम मी काढलेलं होतं, परंतु हे स्वेटर वरतीच पडले होते. आधी ते घड्या करून ठेवून देते आणि मग मी त्या कामाला सुरुवात करणार आहे. तर कोणतं काम की ते काम खूपच महत्त्वपूर्ण आहे. जे काम हप्त्यातून किंवा हप्त्यातून 2दा पूर्ण नाही केलं तर आपल्या घराची क्लिनिंग ही पूर्णपणे होत नसते. म्हणून आज मी त्या क्लिनिंगला सुरुवात करणार आहे. तर कोणती क्लिनिंग? तर ती म्हणजे जे प्रोडक्ट आपल्याला क्लिनिंग करण्यासाठी हेल्प करतात त्या प्रोडक्टची किंवा त्या वस्तूंना क्लीन करायचा आजचा दिवस आहे. म्हणजे कोणत्या? तर हा मॉप. या मॉबमुळे आपल्याला फरशी पुसायला खूप हेल्प होत असते. जेव्हाही आपल्याला वाटलं की त्याचा यूज केला आणि फरशी ही स्वच्छ होत असते, परंतु त्यालाही स्वच्छ करणं गरजेचं आहे ना. तर बघा, ज्या वेळेला आपण त्याला फक्त यूज करतो आणि सुकायला ठेवून देतो, तर त्यानंतर जेव्हाही आपण फर्श पुसतो तर फर्शचा इतका घाण वास येत असतो. तर तुम्हीसुद्धा ही गोष्ट अनुभवलीच असेल. तर जे खालचं कॉटनचा मॉब आहे तो तर मी दर 2 दिवसाला डिटर्जंट पावडरमध्ये भिजवून देते आणि नंतर मी व्यवस्थित ब्रशने क्लीन करून घेते. परंतु हे जे प्लास्टिकची बकेट वगैरे आहे तीसुद्धा आपण सतत यूज करून करून काळवटते किंवा त्याच्यामध्येही मातीसारखं साचायला लागतं, तर चिकट होते. तर तीसुद्धा आपण डेली क्लीन करून घ्यायलाच पाहिजे. तर डेली क्लीन केल्याने आपल्या वस्तूसुद्धा खूप चांगल्या राहतात आणि ज्या वेळेला आपण यूज करायला घेतो त्यावेळेला आपल्याला कामांचा कंटाळा येत नाही आणि काम केल्यानंतर जर घरात फ्रेश वाटत असेल तरच त्या काम करायचा फायदा असतो. म्हणून हा मॉप डेली रुटीनवर क्लीन करणं खूपच गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे मग. ते मगसुद्धा आपण सतत हात लावतो. कुठेही काहीही पाण्याचा वापर करायचा असला तर या मगचाच आपण यूज करत असतो. तर ते मगही आपण डेली रुटीनवर क्लीन करायलाच पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे आपण ही जी सोप केस वापरत असतो, सतत सोप ठेवून आपले मुलांनाही आपण यूज करायला देतो, तेही नाही तेव्हा खूपच विचित्रपणे साबण हा फेकून देतात. तर त्याला खूपच साबण लटकून जातो आणि ज्या वेळेला आपण यूज करायला हातात घेतो तर ती सोप केस बघून आपलेही मूड खूप डाऊन होऊन जातो. म्हणून दर 2 दिवसाला, नाही शक्य झालं तर 8 दिवसातून एकदा तरी या सोप केससुद्धा तुम्ही स्वच्छ करून घ्यायलाच पाहिजे. चौथी गोष्ट, आपण बाथरूममध्ये जेही फक्त जमा करून ठेवलेल्या बॉटल्स आहेत की त्या आज नाही तर उद्या यूज करणार आहोत किंवा ज्या संपल्या आहेत पण आपण त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं आहे की या आता संपलं आहे, आता हे आपल्याला काढून घ्यायला पाहिजे, तर तेही फक्त 2 मिनिट लागतील. ज्याही वेळेला आपण बाथरूम क्लीन करतो तर हा 2 मिनिटाचा वेळ देऊन आपण बाथरूम क्लीन करून घेऊ शकतो. तर बाथरूममधील एक्स्ट्राचं पडलेलं सामानसुद्धा मी काढून घेतलं आहे. त्याच्यामुळे बाथरूम हे मोकळं झाल्यासारखं वाटत आहे. नंतर उरलेले ज्याही बकेट्स वगैरे आहेत त्याही क्लीन करायला फारसा टाईम लागत नाही. जर डेली रुटीनवर आपण क्लीन करत असू तर आपल्याला खूप जास्त टाईम हा लागत नसतो. म्हणून ज्याही बाथरूममधील वस्तू आहेत त्या मी क्लीन करून घेत असते. जास्तच उशीर झाला तर 2-3 दिवसातून केलं तरीसुद्धा चालतं. असं नाही आहे की तुम्ही रोजच क्लीन करायला पाहिजे. पण बघा, आपल्या घरातील बाथरूम हा आरसा मानला जातो. ज्या घरातील बाथरूम हे स्वच्छ असतं ते घर हे कसं असेल हे त्याच्यावरून अंदाज लावला जातो, असे जुने लोक सांगायचे. असं मी नाही सांगते, जुने लोक सांगायचे की बाथरूमवरनंही कळतं की त्या घरातील स्त्री किती स्वच्छ आहे असं, किंवा तिच्या घरात किती स्वच्छता आहे हे बाथरूममधून सुद्धा कळत असतं. आणि ह्या टाईल्स वगैरे याही मी हप्त्यातून 2 वेळा घासून घेते आणि डेली रुटीनवर मी फक्त बाथरूम हे रोज क्लीन करून घेत असते. तर बाथरूमही क्लीन झालं, बाथरूममधील वस्तूही क्लीन करून झाल्या. आता नंबर होता तो ह्या वॉशिंग मशीनचा. तर ही इतकी युजफुल वस्तू आहे, ज्यांच्या घरात असेल त्यांनाही माहिती आहे आणि जे यूज करत नसतील तर त्यांनाही माहिती आहे.
जेव्हाही आपण कपडे धुतो तर कपडे धुतल्यानंतर कपड्यांना जर बारीक धागे लटकत असतील किंवा पावडर माती असं कपड्यांना लटकत असेल तर त्यावेळी समजून जायचं की आपल्या जाळ्या ह्या फुल झालेल्या आहेत. आपल्या मशीनमधील ह्या जाळ्या असतात, ह्या जी घाण असते त्यांच्यामध्ये जमा करत राहतात. काही मशीनमध्ये एक जाळी राहत असेल, माझ्या मशीनमध्ये 2 जाळी आहेत, तर त्या मी आठवण करून दर 2 दिवसाला ही जाळी साफ करूनच घेत असते. व्यवस्थित वॉश करून घ्यायची. साबणाची गरज वाटली तर साबण आणि छोट्या ब्रशच्या साहाय्याने या जाळ्या व्यवस्थित साफ करून घ्यायच्या आहेत. याच्याने सुद्धा कपड्यांचा खूप कुबट वास यायला लागतो. जे लोक मशीन रेग्युलर पद्धतीने साफ करत नाही तर त्यांच्याही कपड्यांचा वास येतो आणि त्यांना वाटतं की माझ्या मशीनमध्येच काहीतरी प्रॉब्लेम आहे की ती कपडे व्यवस्थित धुवत नाही. तर मशीनमध्ये काही प्रॉब्लेम नसतो, आपल्या साफ करण्यामध्येच प्रॉब्लेम झालेला असतो. म्हणूनच आपली मशीन कपडे स्वच्छ धुवत नसते. आणि वॉशिंग मशीनवर जर तुम्हाला डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये तुम्ही मला टाईप करा की तुम्हाला वॉशिंग मशीनबद्दल पूर्ण माहिती हवी आहे असं, तर मी त्याच्यावर सुद्धा एक व्हिडिओ नक्की बनवेल. तर आज मी या जाळ्या साफ करून घेतल्या, त्याचसोबत हे मशीनसुद्धा व्यवस्थित साफ करून घेतलं आणि त्या जाळ्या व्यवस्थित लावूनसुद्धा दिलेल्या आहेत. तर बघा, मशीन नवी असो किंवा जुनी असो त्याची काळजी घ्यायलाच पाहिजे. ज्या वस्तू आपल्याला घर स्वच्छ ठेवण्यासाठी मदत करतात त्या वस्तूंनासुद्धा आपण स्वच्छ करत राहायला पाहिजे. त्याच्याने आपले घर हे नीटनेटकं राहायला मदत होते आणि आपल्या वस्तूसुद्धा एक नव्याने श्वास घ्यायला शिकतात. नाहीतर त्या आपलं काम घाण करून ठेवून देतात. त्याच पद्धतीने मी डस्टबिन, झाडू हे सुद्धा स्वच्छ करून घेतले. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.